सोलकढी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक ओला नारळ घेतलेला आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत. सोबतच आपल्याला एक मिरची घालायची आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छानसं हे वाटण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्याचा आपल्याला रस काढायचा आहे, थोडक्यात नारळाचं दूध काढायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे रुमालामध्ये घालून ते छानपैकी आपल्याला दाबून पूर्णपणे आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं. परत ती प्रोसेस करायची आपल्याला सेम आणि नारळाचं दूध एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सगळं दूध काढून घेतल्यानंतर 2 वेळाच मी प्रोसेस केलेली, अगदी जास्त वेळा करू नका, नाहीतर टेस्ट बिघडते. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोकमाचा आगळ. तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये घालून त्याचा रस काढून घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली, परत एकदा छान मिक्स करायचं. असंच तुम्ही ही सोलकढी सर्व करू शकता किंवा थंडगार करूनही नंतर पिऊ शकता. खूपच झटपट आणि तेवढीच टेस्टी अशी ही सोलकढी तयार होते. पित्तनाशक सोलकढी ही नक्की करून बघा. आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.